महाराष्ट्र मित्रांनो, आज ऐतिहासिक असा विजय या ठिकाणी झालेला आहे। 5 वर्षाची सत्ता, 3-4 वर्ष पुढे 8-9 वर्षाचा अँटी इन्कम्पन्सी फॅक्टर आणि विरोधकांनी काही कारण नसताना पाण्याचा प्रश्न आणि इतर प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु माननीय राजेंद्र राऊत माजी आमदार विकासरत्न यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी दणदणीत असा विजय या ठिकाणी झालेला आहे। 6 उमेदवार हे शिवसेनेच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत। जिल्ह्यामध्ये 1 नंबरचं पिनू काकडे धनुष्यबाणावरती 29 मतं त्याला आहे आणि त्या पद्धतीने हे सगळी किमिया फक्त आणि फक्त माननीय राजेंद्र राऊत यांची आहे। आणि त्या ह्याच्यातनं माननीय बार्शी नगरपालिकेवरती तेजस्विनी ताई प्रशांतजी कतले यांना 4638 मतांनी असं विक्रमी मतांनी त्या निवडून आलेल्या आहेत। माननीय देवेंद्र फडणवीस यांची जी पकड आहे आपल्या बार्शीवरती, जे विशेष लक्ष राजभाऊच्या माध्यमातून आहे, विकासरत्नाच्या माध्यमातून आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब हे सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी प्रशांतजी कतले साहेबांच्या सौभाग्य होते या ठिकाणी नगराध्यक्षपदी विराजमान या ठिकाणी भगवंत नगरी झालेले आहेत आणि 23-19 असा हा विजय आहे आणि त्यामुळं आम्ही आनंदी आहोत। आणि सगळ्या जनतेनं, माय माऊली, माता भगिनी, या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणी आणि सगळ्यांनी समजून घेऊ, नाहीतर आम्हाला काय म्हणतात त्याला थोडंसं धाकधूक अशी वाटत होती, परंतु त्यानंतर जे परिवर्तन झालं, पालकमंत्री साहेब गोरे साहेबांची जी सभा झाली त्याचप्रमाणे आमचे मालक हे मनगिरे मॅडम, राहू मनगिरे साहेब यांचं भाषण, या दोन्ही भाषणामुळं आणि सगळा उत्साहानं सगळ्या कार्यकर्त्यांचं यामध्ये योगदान आहे आणि त्या कार्यकर्त्यांच्या श्रमामुळं या ठिकाणी चांगल्या प्रकारे आम्हाला बहुमत या ठिकाणी मिळालेलं आहे। नगराध्यक्ष प्लस बहुमत या पद्धतीनं आम्ही बार्शी नगरपालिकेवरती या ठिकाणी महायुती भगवा फडकवलेला आहे। जय महाराज, तुम आगे बढ़ो, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, तुम आगे बढ़ो। अण्णा तुम्ही सांगा आता राजभाऊ राजाभाऊ राऊत